नमस्कार. आता आपल्यासमोर एक सुंदर असा पूर्वरंग घेऊन येत आहे हरिभक्तीपरायण श्रुती अमित घोडके. जोरदार टाळ्या वाजवून आम्ही तिचं स्वागत करूया. धन्यवाद. सज्जन हो, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांबद्दल काय बोलावे सांगावे तेवढे थोडेच आहे. ज्ञानेशो भगवान विष्णू असे म्हटले आहे. ज्यांनी निवृत्तीनाथांना आपला गुरु केला, भक्तीने देवाला आपलासा केला. ज्ञानेश्वरी सारखा अद्वितीय असा ग्रंथ लिहिला. हजारोच्या संख्येने अभंग लिहिले. भागवत धर्माचा ध्वज फडकविला. सर्वसामान्यापासून असामान्यापर्यंत सर्वांचेच भले केले. स्वतः कष्ट सोसून दुसऱ्यांचे कष्ट, पीडा, त्रास दूर केले. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वाङ्मय असे हे कार्य दृष्ट्या सरस आणि सुरस आहे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, अभंग, पसायदान या सर्वच रचनेतील ज्ञानेश्वरांच्या काव्य प्रतिभेचे उत्तुंगत्व आपल्याला स्तिमित करून टाकते. ज्ञानेश्वरांना ज्ञानोबा माऊली असे म्हटले आहे. ती जगाची माऊलीच आहे. असे संत ज्ञानेश्वर महाराज सर्व जगाला जागे करण्याकरिता, पापातून निवृत्त होण्याकरिता, सर्वांचे भले कल्याण व्हावे याकरिता आपल्या हरिपाठातील एका अभंगात सांगतात. पर्वता
देवाप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निदान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. सज्जन हो ऐका, जे हरीची भक्ती, सेवा, कार्य, उपासना प्रामाणिकपणे सत्यनीतीला धरून करीत नाहीत, मनापासून एकाग्रतेने करीत नाहीत, फक्त करण्याकरिता करतात, दुसऱ्याला दाखवण्याकरिता करतात, मनात खोटा भाव ठेवून करतात, फक्त पैसे मिळवण्याकरिता करतात. अशातून निर्माण झालेली पर्वताप्राय पापे त्यांच्याच मस्तकावर कायमची राहतात. सुभाषितकार सांगतात, अन्यक्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति. पुण्यक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति. पार्वतीपते हर हर महादेव. सज्जन हो, पाप हे सगळेच करतात. कोणी चुकून करतात तर कोणी मुद्दामून करतात, कोणी नकळत करतात तर कोणी अज्ञानाने करतात, पण पाप करतात. त्या पापाचे फळ मात्र भोगावेच लागते. ते कधीही चुकत नाही. न कळता पद अग्नीवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे. अहो, अग्नीवर पाय पडला की दाह होणारच, पाय भाजणारच. तसेच पाप केले की त्रास होणारच. अहो, पाप घालवण्याकरिता आपण पुण्यक्षेत्रात येतो. आता पुण्यक्षेत्रे कोणती पहा. मंदिर, सत्संग, कीर्तन, हरिनाम, नामस्मरण, दिंडी, भागवत कथा, रामायण कथा, आरती, स्तोत्र, भजन, समाजसेवा या ठिकाणी पुण्य मिळते असे आपण मानतो. पण आजच्या कलियुगात या ठिकाणी सुद्धा अपवाद सोडला तर प्रामाणिकपणा, हरिभक्ती, शुद्ध भाव, ईश्वरी प्रेम राहिलेले नाही. आज बरेच लोक पुण्यक्षेत्रात राहून, देवाजवळ राहून, देवाकरिता देवाकरिता असे म्हणून, देवाक देवाक असे म्हणून पुण्यक्षेत्रात राहून देवळाशी संबंध जोडून अशी काही पापे करतात, जी पापे वज्रलेपो भविष्यति. ती त्यांची पापे पुण्यक्षेत्रातील असल्यामुळे इंद्राच्या वज्राप्रमाणे घट्ट होऊन राहतात आणि अशा पापी लोकांच्या पिढ्यानपिढ्या नष्ट होतात. सज्जन हो, हे ऐकायला जरी वाईट वाटले तरी सत्य आहे. सत्य हे कोणालाही दुखावण्याकरिता नाही. शेवटी न्याय देणारा परमेश्वर आहे. आणि तो कसा आहे तर सत्य संकल्पाचा दाता नारायण. तो सत्याचा पाठीराखा आहे. पुण्य परोपकार, पाप ते परपीडा, आनिक नाही जोडा दुजा यासी. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, आनिक हे वर्म नाही दुजे. संत तुकारामांनी हे सांगूनच ठेवले आहे. आता याला अपवाद हा आहेच. अहो, जगात कितीतरी माणसे चांगली वागणारी आहेत, पण त्याही पेक्षा कितीतरी पटीने माणसे वाईट वागणारी आहेत.
हे कुठेतरी थांबायला पाहिजे. सज्जन हो, आज सगळ्यांना सगळं आयतं पाहिजे, रेडीमेड पाहिजे, फुकट पाहिजे. पाप केले तरी पुण्यच पाहिजे. कसे ते पहा. सुभाषितकार सांगतात, पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम इच्छन्ति मानवाः न पापफलमिच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नतः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सज्जन हो, ऐका. आजचा माणूस पुण्याचे फळ इच्छितो, सुख अपेक्षितो. हे बरे कर, ते बरे कर असे म्हणतो, पण पुण्य कर्म करीत नाही. आपले कर्म चांगले करीत नाही. तसेच तो पापाचे फळ इच्छित नाही, पण तरीही त्याला ते भोगावेच लागते. आणि इतकं असूनही यत्नपूर्वक पुन्हा पुन्हा पाप मात्र करतोच करतो. पापम कुर्वन्ति यत्नतः असे म्हणून माणसाने पापापासून दूर राहावे आणि हरिनाम घ्यावा. सज्जन हो, आपले पुण्य गुप्त ठेवावे आणि पाप प्रकट करावे असे म्हटले आहे. पण आश्चर्य आहे की मनुष्य नेमका या गोष्टीच्या उलट वागत असतो. तो आपले लहान सहान सत्कर्मही दवंड्या पिटून, पाट्या लावून, जाहिरात्या करून प्रसिद्ध करीत असतो आणि आपले घोर पाप गुप्त ठेवण्याची पराकाष्ठा करीत असतो. अंतकाळी हेच पाप त्याचा घात केल्या वाचून राहत नाही. म्हणून सज्जन हो, सावध होऊन हरिनाम घ्या, पुण्य जोडा, पाप कर्माच्या वाटेने जाऊ नका. सज्जन हो, ज्यांनी कधीच पाप केले नाही आणि ज्यांनी लोकांना पाप करण्यापासून परावृत्त केले, ज्यांचा क्षण आणि क्षण फक्त हरिनामातच गेला, असे समर्थ रामदास पापी लोकांचे वर्णन करताना सांगतात, नाही पापाचा सज्जन हो, पापी लोकांना पाप करण्याचा कधीही कंटाळा
येत नाही. उलट पाप करण्यात त्यांना आनंद वाटतो, मज्जा येते. नाही पापाचा कंटाळा, येतो हव्यास आगळा. रामी रामदास म्हणे, पुण्य उणे पाप दुणे. सज्जन हो, आज लोकांना सुबुद्धी, सुविचार, हरिनाम, नामस्मरण, भक्ती आवडत नाही. म्हणजेच आपले मन चांगले सोडून वाईट कर्माकडे म्हणजेच पापाकडे धावत आहे. हा सगळा विचार करिता आपल्या संपूर्ण जीवनात, आयुष्यात पुण्य उणे आणि पाप दुणे. उणे म्हणजे ते पाव नव्हे हो. आम्ही आमच्या गोव्यामध्ये पावाला उणे असे म्हणतो. पुण्य उणे म्हणजे पुण्य कमी आणि पाप दुणे म्हणजेच पाप जास्त, म्हणजेच सुख कमी दुःख जास्त. हेच पाप आपल्याला नरकामध्ये नेते, आपले आयुष्य उद्ध्वस्त करते. म्हणून सज्जन हो, पुण्य जोडा. कधीही चुकूनही आपला धर्म सोडू नका. उठता बसता येता जाता ज्या ज्या वेळी आपल्याकडे वेळ असेल त्या त्यावेळी हरिनाम घ्या. कथा, कीर्तन, नामस्मरण, नामसंकीर्तन जिथे जिथे असेल तिथे तिथे जा. यातून आपल्या व्यर्थ गप्पा गोष्टी बंद होतील. पापातून मुक्त होऊन पुण्यकर्माकडे आपली वाटचाल सुरू होईल आणि आपले जीवन धन्य होईल. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात. पर्वताप्रमाणे पातक कर, पर्वताप्रमाणे पातक कर. पर्वताप्रमाणे पातक कर, वजले महोनी अभक्तासी. पर्वताप्रमाणे पातक कर, पातक कर, पातक कर.